समृद्धी महामार्ग म्हणजे एसएल वर्ड सारखा उड्या मारत मारत गाड्या जातात अशी परिस्थिती त्या समृद्धी महामार्गाची झालेली आहे। व्हायब्रेटर लावले की काय त्या रस्त्यामध्ये अशी परिस्थिती आहे। इतक्या बोगस क्वालिटीचा रस्ता तो झालेला आहे। या समृद्धी महामार्गामध्ये उत्तर महाराष्ट्रावर एक फार मोठा अन्याय झालेला आहे। नाशिकच्या लोकांना इगतपुरीला जावं लागतं, डबल टोल भरावा लागतो। इगतपुरीचाही टोल नॅशनल हायवेचा भरायचा, समृद्धीचाही टोल भरायचा आणि परत त्याच्यानंतर खाली कसारा घाट उतरून खालपर्यंत जायचं। आज तशीच परिस्थिती धुळे, जळगाव, नंदुरबार, कळवण, सटाणा, मालेगाव या सगळ्या परिसरातल्या लोकांना या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत यावं लागतंय। तोही रस्ता अत्यंत खराब झालेला आहे, त्याचं काम चालू आहे असं आपण उत्तरामध्ये दिलेलं आहे मंत्री महोदय। पण आपलं उत्तर जे आहे ते सगळं नॅशनल हायवेचंच उत्तर आपण दिलं आहे असं मला दिसतंय। याच्यात MSRDC म्हणून जो प्रश्न आम्ही विचारलाय त्या बाबतीत काहीच उत्तर दिलंय असं मी मानणार नाही। त्याला कनेक्टर 500 कोटी रुपये खर्च करून त्याला कनेक्टर आपण ठरवला होता, तो रद्द केला आणि आता त्यांना भरवीरला जावं लागतंय किंवा इगतपुरीला जावं लागतंय। त्याच्यासाठी त्यांना डबल टोल द्यावा लागतोय। तर त्याच्यामध्ये त्यांना टोल माफी तुम्ही देणार आहात का, हा माझा पहिला प्रश्न आहे।